या भुवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मानात ग तरंग किती, निश्चल ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलांबरातील तू परी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली चांदणी, मृगनयन तू हांसिणी. तुला जरी तू बाबरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी. अनुरागिणी अनुरागिणी गपरी, अनुरागिणी अनुरागिणी अनुदामिनी. मी थोडं बाहेर राहूनच काम करतो. हे चांगलं नाही मिस्टर देव. मिस्टर प्रभाकरन तुमच्यासाठी नाही, पण कंपनी करता खूप चांगलं आहे. देवसाठी तू माझं मन नक्कीच तोडू शकतेस, पण याला तू नाही पुसू शकत, कारण खूपच लवकर देवच्या हातून मी माझ्या भांगेत सजवणार आहे. जर तुम्हाला वाटतंय की मुली वाट बघतात, तर तुमचं जनरल नॉलेज खूपच वीक आहे. मुली वाट बघत नाहीत, मुली वाट बघायला लावतात. देव नक्कीच सावी सोबत असेल. तुम्हाला इथे बघून खूप बरं वाटलं. म्हणतात ना की कधी कधी आपण ज्याचा विचार करतो ते खरं होतं. तुम्हाला बघून काहीसं तसंच वाटलं. तू हे सांग की तुला इकडे काम करून कसं वाटलं? मला तर असं वाटतच नाहीये की मी इकडे काम करते. असं वाटतंय की फक्त तुम्हाला साथ देते. चला, चांगली गोष्ट आहे. फक्त चांगली गोष्ट आहे. तुम्ही माझ्या बाबतीत विचार करता? ऑफकोर्स विचार करतो. मला असं का वाटतंय की मी हे सगळं बोलून तुम्हाला बोर करते म्हणून. पण मी करू तरी काय? तुम्ही काही बोलतच नाही आणि मला बोलण्याची खूप वाईट सवय आहे. सकाळपासून विचार केला होता तुम्हाला फोन करायचा, पण तुम्ही फोनवर फक्त हां एवढंच बोलता. बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे की मी तुमच्याशी खूप बोलते. तुमच्या खूप जवळ आहे. तुम्ही समजताय ना की मी कुणाबद्दल बोलते? आपण काही दुसरं बोलू शकतो? ऑफकोर्स बोलू शकतो. सुरू करूया. ठीक आहे. तुम्ही मला हे देव, जर तुमच्या गप्पा संपल्या असतील तर आपण लंच करून घेऊया. ते काय आहे ना, सॅवी सोबत शूट सुद्धा करायचंय है ना सॅवी? कम ऑन, लेट्स हॅव लंच. चला. गणपती बाप्पा, आज एक काम करा. साहेबांचा लंच टाइम थोडा उशिरा करा, मग तर हा पांडे पोहोचेलच. आता तुम्हाला काय सांगायचंय बाप्पा, तुम्ही तर अंतर्यामी आहात, सगळं जाणता. मॅडम साहेबांकरिता किती प्रेमाने जेवण बनवतात. आता साहेब डबा नाही खाणार तर दुःख तर होईलच ना.
तुम्ही थोडं लक्ष द्या बाप्पा. आणि हो, साहेबांचे कान थोडे जोरात खेचा आणि तुमच्या इतके मोठे करा. तेव्हा त्यांना मॅडमच्या मनातली गोष्ट ऐकायला येईल. आता ते काय कान लहान आहेत ना, म्हणून त्यांना मॅडमचा आवाज ऐकायला येत नसेल. माझ्याही पेक्षा लहान आहेत. बाप्पा, माझी विनंती ऐकाल ना तुम्ही? मग मी तुमचा खूप जोर जोरात जय जयकार करीन. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. साहेब साहेब, मी डबा आणलाय. तू एक काम कर, हा डबा घेऊन ऑफिसमध्ये नेऊन दे. चेअरमन साहेबांचा उपवास नाही आज. ठीक आहे. हा, नमस्कार मॅडम. हो पांडेजी, तुम्ही साहेबांना डबा दिला नाही मॅडम, साहेबांनी डबा नाही घेतला. का? साहेब शूटिंगचं जेवण जेवतायत. मला सांगितलं डबा ऑफिसमध्ये घेऊन जा, तर मी डबा ऑफिसमध्ये घेऊन जातोय. साहेब बरोबर नाही करत आहेत. सेवी आणि नॅन्सी सारख्या मुली फक्त घर तोडतात, घर कधीच बनवत नाहीत. या मी तर इतका लहान होतो तेव्हा बाबा मला इकडे घेऊन आले होते. माझ्या बाबांनाही अशाच मुलींनी बर्बाद केलं होतं. इकडचं तिकडे ठेवा, तिकडचं इकडे. अरे काय झालं बाबा, खूप धापा टाकतोस तू. अरे हा त्रिपाठी, आधी वजन कमी कर, नाही तर कंबर लचकेल. अरे तुला तर माहितीये ना की मी अजून बॅचलर आहे. मला जर काही झालं ना तर
काही करण्यालायक नाही राहणार, समजलास? अरे यार, तू तर हसतोयस. घे धर. अच्छा दे बघू तरी किती वजन आहे. अरे हे खूप वजनदार आहे यार. हा बोल त्रिपाठी, काय बोलत होतास? अच्छा मित्रा, वजन माझ्या हातात देऊन तुझे लगेच आवाज आणि तेवर दोघात वजन आलेलं आहे. अरे हो, खरंय ते. गपचूप पकड, नाहीतर सोडून देईन मी. अरे तसंही गर्लफ्रेंडच्या चक्कर मध्ये तुझी अर्धी सॅलरी उशी सोडेल. जर मी या हातून सोडलं ना, तर या महिन्याची सगळी सॅलरी पटकन उडून जाईल. पकडतोस का सोडू मी आता? अरे अरे नको. काय त्रिपाठी, काय बोलतोस तू? मस्ती करतोस हा? अच्छा हे सांग, हा पांडे कुठे रे आज? पांडे इथेच कुठेतरी. हा बघाला. हा, या पांडेजी या. अरे तुमच्या हातामध्ये स्वादिष्ट डब्बा आणि तोंडावर जीवनाचा स्वाद काय गायब आहे? अरे काय परत तुझ्या आईने तुझं लग्न ठरवलंय का दुसरीकडे? हा अरे उदास कशाला आहेस? दे आण, चल दे. अरे काय झालं पांडे? काय आता तू एक झालं? काम कर, लवकर चेअरमॅन साहेबांच्या केबिन मध्ये हा डबा ठेवून ये, समजलास? जास्त गप्पा मारू नकोस, मीही जातोय. अरे यार. अरे वाटतंय की आज देव पुन्हा अनुदामिनीच्या हातचं जेवण जेवलंच नाहीये. काय झालं? आज देवने पुन्हा डबा नाही खाल्ला ना? नाही बाबा, त्यांनी शूटिंगवरच जेवण केलं. अनुदामिनी बेटा, ज्या दिवशी देवच्या मनात तुझ्याबद्दल आदर असेल ना, कदाचित त्याच दिवशी त्याला बाकीच्या गोष्टींची जाणीव होईल. अरे आज चटणी नाही बनवलीस का? बनवलीये, विसरलीस वाटतं. घेऊन आत्ता आणते. इकडे वाढ. अजून देऊ? हो थोडी. बस 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 बस. तसं त्याने जीवन अजून बघितलं नाहीये. त्याच्या बापाच्या चुकीची शिक्षा तो आपल्या सगळ्यांना देतोय. माझ्या एका चुकीची जाणीव करून देण्यासाठी तो चुकांवर चुका करतोय. कुठलंच काम होत नाहीये ग. काय माहित काय होणार आहे. मग तू सॅवीला का नाही सांगत? ज्या कंपनीत ती काम करते त्या कंपनीत तुझं काहीतरी करायला. इतकं सोपं नसतं ग मनुआ, तुला नाही कळणार. मी सॅवीशी बोलले होते. इनफॅक्ट मी तिला आज भेटणार सुद्धा होते, पण तिचं लुक टेस्ट आलं मध्ये. आणि एकदा तर तिचं लुक टेस्ट पूर्णच्या पूर्ण रिजेक्ट झालंय. पण यार, कॉस्ट्यूममुळे तर रिजेक्ट नाही झालं ना. जर कॉस्ट्यूममुळे झालं असतं तर कदाचित माझं काहीतरी होऊन गेलं असतं. मग बोल ना सॅवीला की तिला कॉस्ट्युम आवडत नाहीयेत म्हणून. जर ती ऑब्जेक्शन घेईल तर तुझं काम होईल. ती तुझ्यासाठी इतकं फेवर नाही करू शकत. नाही, ती असं नाही करू शकत. तिचे कॉस्ट्युम तिच्या आवडीनिवडीवरती अजिबात बनत नाहीत. उलट कॉन्सेप्ट आणि रिस्पेक्टिव्ह कॅरेक्टरच्या अकॉर्डिंग बनतात. म्हणूनच सिलेक्शन आणि रिजेक्शन तिच्या हातात अजिबात नाहीये. ती स्वतःच आतापर्यंत स्ट्रगल करत होती आणि आता तिला इतका मोठा ब्रेक मिळालाय आणि ती आता हे सगळं नाटक नाही करू शकत.
बाबा मी बघते. आई नमस्कार. अगं तू सगळं विसरलीस का? मी कधीपासून तुझ्या फोनची वाट पाहते. कोणी मला सांगेल की काय झालं? पण कशाबद्दल आई? अगं तुझ्या बाबांच्या रिपोर्ट्स बद्दल. अच्छा रिपोर्ट. हो ते अगं बेटा सांग तिला, रिपोर्ट देऊ घेऊन येणार आहे, मग सांगू तिला. ते आई रिपोर्ट ना ते घेऊन येणार आहेत रात्री, तर मी कळवते तुम्हाला. अनु मला खूप काळजी वाटते ग. तुझ्या बाबांना तर सगळी मस्करीच वाटते, पण मला ठाऊक आहे ते किती काळजीत असतात ते, आणि त्यांच्या काळजीमुळेच त्यांची तब्येत खराब होते. आई तुम्हीही हळूहळू बाबांप्रमाणे बनत चाललायत. इतकी का काळजी करताय? सिद्धिराजा आहेत ना, ते सगळं ठीक करतील. आणि जसेही रिपोर्ट येतील मी तुम्हाला कळवते. ठीक आहे बेटा, मी फोन ठेवते. साहेब खूप चिंतेत आहेत वाटतं. काहीतरी गडबड नक्कीच आहे. गपचूप तर असतात, पण आज अगदी शांतच आहेत. नक्कीच काहीतरी गंभीर बाब आहे. बाबा 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 इतका घाम, पाणी. काय होतंय बाबा? बाबा बाबा काय होतंय? बाबा ही वाली ही 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 वाली बाबा 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 आता कसं वाटतंय बाबा? हा बेटा, आता ठीक आहे. या आराम करा बाबा. मी ठीक आहे बेटा, तुझा मी आराम करतो. काही हवं असेल तर मला आवाज द्या बाबा. हं? तुम्ही आराम करा.
बाबांची तब्येत ठीक नाहीये. आज ते 7 वाजता झोपले. त्यांना ना खूप घाम येत होता. काहीच बोलू शकत नव्हते. मग मी त्यांना गोळ्या दिल्या तर थोडा आराम आहे. बाबांची तब्येत खरंच खूप खराब आहे. त्यांना क्रिटिकल डिसीज आहे, म्हणजे एक गंभीर असा आजार ज्याच्या उपचारासाठी खूप वेळ लागू शकतो. पण आपल्याला याच्याबद्दल बाबांना काहीच सांगायचं नाही. लक्षात ठेव जरा.